नमस्कार, मी सारिका. आझाद विदर्भ न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी राजुरा येथील गोर बंजारा समाजाच्या तर्फे एक रॅली आयोजित करण्यात प्रकरण काय, का बरं हे रॅली करण्यात आली हे आता आपण जाणूया. तर सर्वप्रथम सांगा की हे रॅली काढण्याचं कारण काय आहे? रॅली काढण्याचं कारण हे आहे, आमच्या बंजारा समाजामध्ये आमचं एक संस्कृती आणि एक कल्चर आहे, जो आम्ही तीजचा कार्यक्रम करतो. तीज म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही गहूला तीज पेरतो आणि नंतर त्याला 9 दिवस त्याचे विविध प्रकारे कार्यक्रम घेऊन आणि 8व्या दिवस ढंबोळीचा कार्यक्रम करून तीजची पूजा करतो आणि 9व्या दिवशी आम्ही त्या तीजला विसर्जन करतो. त्याकरिता आम्ही आज आमच्या राजुरा नगरीमध्ये रील स्टार मनकृती घुगलोत यांना आमच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं आहे आणि तिच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करून तिला हार देऊन पुष्पगुच्छ देऊन आणि आमच्या संस्कृतीमध्ये आमच्या समाजाची असल्यामुळे तिला आम्ही आमंत्रित केलो आहे. हा जे रॅली काढला आहे तुम्ही किती वर्षापासून काढत येत आहे? आम्ही असं तर आम्ही राजुऱ्यामध्ये 5 वर्ष झाले आहे रॅली काढत आहे. ही आमची संस्कृती आहे. वेगवेगळ्या गावामध्ये प्रत्येक भारत देशामध्ये आमचा हे तीजचा सण आयोजित करतात, पण जिथं बंजारा समाज आहे तिथं आम्ही तीजचा कार्यक्रम दरवर्षी करतो आणि हे आमचं म्हणजे काल परवा असं काही नाही आहे. आमची ही संस्कृती आहे. आमची म्हणजे आम्ही जन्मलो, आमचं जे बंजारा समाज जेव्हापासून अस्तित्वात आलं तेव्हापासून आम्ही हा तीजचा कार्यक्रम करतो. आणि सर, हा कार्यक्रम करण्याचा मागचा नेमका उद्देश म्हणजे ज्या प्रकारे ताईनं सांगितलं, तुम्ही जनताला काय संदेश देणार ह्या रॅली प्रमाणे? याच्यामध्ये या संस्कृतीमध्ये आमच्या समाजामध्ये हे जी संस्कृती पेरल्या गेलेली आहे याच्यामध्ये वैज्ञानिक ज्ञान आहे की ज्यामध्ये आपण जे गहू पेरला जाते, हा गहू प्रमाणे पहिला पेरला जातो की तो उगवतो प्रमाणात कोणतं त्याचा दर्जा कसा आहे त्यानुसार ह्या संस्कृतीचं जतन केलेलं आहे. म्हणजे याच्या मागे वैज्ञानिक कारण असल्यामुळे हा संस्कृतीचा वारसा आहे आणि तो वारसा आम्ही पारंपरिक म्हणजे आज काही पंजो झाले, आमचे पिढी झाल्या आहेत, पण हा परंपरा आम्ही जपत चाललेलो आहोत. आणि जपत करत असताना पहिले हे खेड्या भागात होते, आज हे शहरी भागामध्ये आपण याचं विवरण केलेलं आहे. शहरात नसेल तर हे राज्यात विवरण झालेलं आहे याचं. कारण की इंडियामध्ये असा एकही राज्य नाही की ज्यामध्ये बंजारा समाज आपला मूलभूत नाही आहे. तिथं फक्त त्याची चाली बोली रूढी परंपरा ही एकच आहे, फक्त त्याचे शब्द प्रयोग वेगळे आहेत, नावाचे प्रयोग वेगळे आहेत, बंजारा समाजाचे नाव वेगळे आहेत. आजच्या पिढीला तुम्ही बंजारा समाजाविषयी कोणता म्हणजे उद्देश सांगणार किंवा संदेश देणार? संदेश म्हणजे हा एकीचा संदेश आहे. बंजारा समाज हा एक झाला पाहिजे आणि एकीने आपलं सर्व काही हे होईल. बंजारा समाजामध्ये आमची संस्कृती काय आहे ती आमच्या मुलांना माहित नाही, तर शहराच्या मध्ये जे लोक वास करत आहेत त्यांना खेड्या गावामधले जी संस्कृती आहे ती माहित नसल्यामुळे आम्ही आमच्या मुलांना काहीतरी आमच्या संस्कृती शिकवण्याचा हा एक प्रयत्न आहे. खूप खूप धन्यवाद. आणि ज्या प्रकारे याने सांगितले आहे की रील स्टार मनकृती घुगलोत यांना इथं आमंत्रित केलंय, चला जाणूया यांच्याशी की यांचं जे आतापर्यंत जे यांचं स्ट्रगलिंग पिरियड आहे ते कशा प्रकारे झालं व कोणत्या प्रकारे रील स्टार झाले. सेवा भाया रोवत नंगा राघो रामा.
सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्ही थोडा आपल्याबद्दल परिचय द्या आणि थोडं तुमचं स्ट्रगलिंग बद्दल माहिती द्या. सभी को जय सेवालाल। मेरा नाम है मनकृति। मैं यहाँ बलाशा गांव से हूँ और यहाँ पे मुझे इनवाइट राजू राय में तीज के प्रोग्राम के लिए करने के लिए बहुत बड़ा थैंक यू। स्पेशल थैंक्स टू रेशमा फूफी और गणपत चौहान सर। तो बंजार और सभी को यहाँ जो भी है सभी को बहुत बड़ा थैंक यू। और मेरा स्ट्रगल यानी कि 1 ईयर हो रहा है मुझे ये फील्ड में आके। तो फोक इंडस्ट्री में रहती हूँ मैं। और अभी तो फिलहाल 2 बंजारा समाज के 2 गाने मैंने बनाए हैं और थैंक यू। आगे का और क्या क्या प्लान है आपके? तो जो अभी मैंने सडनली एक गाना बनाया है तीज का, उसका स्टार्टिंग होता है छोरी झुम्म कैसी है राजस्थान वासी है। तो ये डी पवन राठौर यूट्यूब चैनल में आएगा गाइस। थैंक यू सो मच। आगे के और क्या क्या प्लान है आपके? तो मला हांगा हनूच जायचं अजी आपले संस्कृती असू बंजारा न्यू न्यू सॉन्ग काढायचं मूवीज असू ऑफर भी आयचं अब। एंड हमारा चैनल है नाम सा डी पवन यूट्यूब चैनल। तो उसे देखो एंड वो मा काहींचे सब पूर्ण अपने फॅमिली वासूच इंस्टाग्राम आईडी च मार मनकृति ऑफिशियल। तो उसे देखो सपोर्ट करो मन। थैंक यू। खूप खूप धन्यवाद. ज्या प्रकारे यांनी सगळ्यांना सांगितलंय की बंजारा समाजाचे अनेक प्रकारे असं रॅली काढतात व खूप वेगवेगळ्या प्रकारचे या एक कार्यक्रम आयोजित करतात. तर अशाच प्रकारे सगळं कार्यक्रम आयोजित करण्यात यावं आणि समोरच्या पिढीला वेगवेगळा संदेश देण्यात यावं. आणि त्यासोबत आम्ही पात्र आझाद निर्भय न्यूज चॅनल जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आता जाऊन तुरंत करा आणि संपूर्ण परिवाराचा फक्त पात्र आझाद निर्भय न्यूज चॅनल